सानवी 11 हमारे बंटी सेठ इस टीम के पैकर है। बंटी दादा आपका भी स्वागत है। योगेश मडवी सर आइए, स्वागत है आपका भी। 4 ओवर का मुकाबला, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है सागर। पहली गेंदबाजी मैंडेटरी पावर प्ले में स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज है ऋतिक कुंभारकर और नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर रोहन मात्रे। पहली गेंद आरंभिक गेंदबाज सागर, लॉब किया, गेंद हवा में, विकेट गिरने की संभावना, विकेट के नीचे, कैच तो ड्रॉप किया है करण ने ये बहुत बड़ी गलती की है। कैचेस विन द मैच, छोड़ोगे कैच तो भाई कैसे जीतोगे मैच। ये देखिए सागर भी नाराज है, बिल्कुल पहली गेंद के ऊपर सफलता मिल सकती थी, आसान सा कैच था लेकिन प्रेशर के ऊपर जब करण ने कैच को ड्रॉप किया। मुकाबले में मजा आएगा दोस्तों, दोनों टीम में प्रभावशाली खिलाड़ियों का भरना है। लेकिन गेंदबाजी की ताकत की बात करेंगे तो सागर आरंभिक गेंदबाज के तौर पर शातिर खिलाड़ी है और यहाँ से जीवनदान मिलता है। ऋतिक कुंभारकर इस बार महंगे साबित होंगे या इस बार, ओ ये देखिए तेज तरार गेंद थी, ये सागर की पहचान है। यहाँ से गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति। बेहतरीन गेंद थी। देखिए पहली गेंद के ऊपर विकेट गिर सकता था लेकिन नसीब का साथ मिला ऋतिक कुंभारकर को। बेहतरीन, ये देखिए दो टीम दो मॅच जीते। बघा प्रत्येक षटकाराला आता 500 रुपयाचं प्राइज आणि प्रत्येक चौकाराला 200 रुपये। सन्माननीय सानवीचे मामा अर्थात बालाशेठ धुमाल या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या वतीनं प्रत्येक चौकाराला 200 आणि षटकाराला 500 रुपयाचं प्राइज हे आणि बंटी शेठ पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार 5000 रुपयाचं प्राइज। क्या बात है, बंटी शेठ आज तो पूरा बिल्कुल 500 का गड्डी लेकर आए हैं। लेकिन बात करेंगे बेहतरीन फील्डिंग, चौवा ये देखिए स्क्रीन के सामने, ऋतिक बेहतरीन फील्डिंग, स्लिमी डॉन में डाइव लगाई थी और गेंद को रोका था। इससे कहते बिल्कुल शातिर खिलाड़ी और बिल्कुल जो ऋतिक का जो सर्कल काम जो रेखा जो देख रहे हो चीन की भींत है, उसको चीर कर जाना इतना आसान नहीं है। चले सागर पाटिल गेंदबाजी करेंगे, टीम के रन संख्या 3, गेंदबाज तैयार सागर, स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज रोहन। ओ इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देते हुए डॉट गेंद की समाप्ति। ऋतिक आरडी जिनके नाम से उन्हें जाना जाता है, सागर अच्छी गेंदबाजी होती हुई मैदान में। दोनों टीम की बात करेंगे तो अब जीतने वाली टीम सीधा सुपर 5 के लिए क्वालिफाई होगी। चले गेंदबाज सागर तैयार है, इस ओवर की अगली गेंद लॉब किया है, इस बार कमाल का शॉट है और यहां से फील्डर बनेंगे दर्शक, गेंद सीमा पार आर पार 6 रन। पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पनस आपल्या हक्काचा माणूस नितीनदादा पाटील आणि बघा आज खरं तर काल त्यांचा वाढदिवस होता, ते आमचे वृषालदादा पाटील या स्पर्धेचे आयोजक, आज त्यांचा वाढदिवस आहे। वृषालदादा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। संपूर्ण कॉमेंट्री पॅनल आणि आमचे आयोजन कमिटी सर्व प्रेक्षक वर्गांच्या वतीनं आणि नितीनदादा पाटील यांचे खरं छोटे बंधू आहेत वृषालदादा यांच्याकडून आयवाजेलला 1000 रुपयाचं प्राइज आहे। आणि चले गेंद देने, गेंद तो गुम हो चुके, नई गेंद आपको मिलेगी सर। चलिए और इस बार ये गेंद देखिए, पटकी हुई गेंद थी, बिल्कुल गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जा रही है और यहाँ से पहली ओवर की समाप्ति और टीम की रन संख्या है 9 रन। गोडगावचा शॉटगन छोटा सर्जा बैलाचे मालक भाई शेठ प्रधान आणि खेळणे ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश शेठ माली यांच्या वतीने स्पर्धेला मित्रांनो VIP सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आले, त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू।
सर्व दानशूदात्यांचं मनपूर्वक आभार. ज्यांनी वस्तू स्वरूपामध्ये आम्हाला मदत केली आणि ज्यांनी देणगी स्वरूपामध्ये आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. चलिए देखिए बिल्कुल यहाँ से गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी यहाँ से करेंगे विशाल पाटिल. देखिए हमारे प्रोफेशनल स्कोरर, बेहतरीन योगदान जिनका इनके माध्यम से हमारे किशोर चौहान और हमारे रोहन निगुकर लगातार 6 दिन उनकी कड़ी मेहनत 5 रातों में उनका बेहतरीन योगदान. चले गेंदबाज तैयार. पहली गेंद लोअर फुल टॉस गेंद फायदा उठाया, गेंद सीमा पार आर पार, गेंद को ढकल दिया सीधा. हवाई सफर, हवाई यात्रा 6 रन. संगीत और टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ. पहली गेंद के ऊपर विशाल पाटिल का स्वागत किया. बल्लेबाज ऋतिक के बल्ले से तूफानी आसमानी सुल्तानी 6 रन हमने देखे. ऋतिक फिर से एक बार खेलने के लिए तैयार. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद थी, ये तो फुल टोल उसूल करके जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर. दमदार, शानदार, रुबाबदार 6 रन. येणारा चेंडू सिक्सर मारला तर सानवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान्य बंटी शेठ पाटील यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज हे खेळाडूला दिले जाईल आणि कमिटीसाठी त्यांनी 51,000 रुपये आम्हाला देणगी स्वरूप प्राप्त केलेली आहे. क्या बात है बंटी शेठ, आने वाली गेंद के ऊपर छक्का मारो 5,000 रुपये का इनाम मिलेगा भाई. ये बंटी शेठ सानवी 11 टीम पडली टीम की बल्लेबाजी. ऋतिक आप आक्रामक रूप धारण करते हुए मैदान में. ऋषल शेठ पाटिल के माध्यम से हैवा जेल हैवा कैच के लिए 1,000 रुपये का इनाम है दोस्तों. तो पकड़िए कैच. आने वाली गेंद ओ इस बार रफ्तार तो देखिए भाई, गेंदबाज विशाल पाटिल की गेंदबाजी राहत की सांस मिली और 22 के तौर पर रन मिलेंगे. बघा यानंतर साईराजे एक रेस होणार आहे 5 संघांमध्ये, परंतु त्यापूर्वी त्यानंतर एक डबल शर्यत होणार आहे. 5,000 रुपये बिंजोड 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 सागर पोरजी आणि सुधीर पाटील यांच्यामध्ये सर्जा आणि बकासूर मध्ये रेस होणार. 5 जणांच्या झाल्यानंतर ती एक बिंजोडची लढत होणार. पैसे जमा झालेले आहेत आमच्याकडे. क्या बात है प्रदीप पाटील कडे. ये बालाशेठ धमाल का आयोजन है, ये धमाल होगा इस मैच में. चलिए और इस गेंद के ऊपर रन मिलेंगे, हमारे स्कोरर हमें जानकारी देंगे. चलिए 2 रन बने, 2 रन के साथ टीम का टोटल इस बार 24 रन और यहाँ से गेंदे हो चुके 4. रिव्यू के लिए चलिए अंपायर यस बीमर बैटिंग साइड के तौर पर. ओके चलिए अंपायर आइए, सुनील दत्ता पाटिल सर आइए. 24 रन है फिलहाल तो. आणि सानवीचे मामा बघा आयोजक आमच्या स्पर्धेचे सर्व मित्रांनो, घोडगावाची मानाची सन्मानाची स्पर्धा सन्मान्य बालाशेठ धुमाल यांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे. त्यांच्या वतीनं बघा या ठिकाणी पडले संघाच्या कडूला म्हणजे सानवीचे मामा बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. त्यामुळे जेवढे षटकार होतील तेवढे पैसे त्यांच्या वतीने देण्यात येतील. क्या बात है योगेश सर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुधीर पाटील आणि सागर पोरजी अशा प्रकारे एक बिंजोडची लढत होणार आणि ती मैत्रीपूर्ण असणार. बिंजोड 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 आणि कॅशर आमचे प्रदीप दादा पाटील आहेत, पंच पण तेच आहेत. क्या बात है. चले गेंदबाज तैयार है. अगली गेंद और इस बार गेंद को उड़ाया हवा में, मिस टाइमिंग डाउन द ग्राउंड. यहाँ से बल्लेबाज को लौटना पड़ेगा. ऋतिक रोहन की पारी का खात्मा.
अब नए बल्लेबाज आएंगे प्रथम मात्रे। चलिए इस ओवर के अंतिम गेंद बाकी है। टीम की टोटल की बात करेंगे, रन संख्या है 24। एक विकेट के नुकसान पर सानवी 11 पड़ली टीम। अंतिम पड़ाव में ये मुकाबला चलता हुआ। कल तो काफी ठंडी थी लेकिन आज थोड़ा सा माहौल गर्म है क्योंकि फाइनल डे है। चले गेंदबाज तैयार है। अंतिम गेंद बाकी है विशाल पाटिल और यहाँ से बल्लेबाजी के लिए प्रथम मात्रे। लेफ्ट हैंड के ताबड़तोड़ बल्लेबाज है। चलिए टोटल की बात करेंगे तो अच्छी टोटल है। 2 ओवर की बात करेंगे तो अब अंतिम गेंद बाकी है दूसरी ओवर की। गेंदबाज तैयार है। देखिए फील्डिंग डिपार्टमेंट सजावट करते हुए गेंदबाज विशाल पाटिल डीप लॉन्ग ऑफ के ऊपर, डीप एक्स्ट्रा कवर में। और इस बार ये देखिए बैट का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद विकेट ने यहाँ पे बिल्कुल विकेट कीपर ने कैच को पकड़ा है। बल्लेबाज को लौटना पड़ेगा। प्रथम मात्रे बैक टू द डगआउट निराश पूर्वक पैवेलियन का रास्ता नापते हुए। नागेश्वर 11 देसाई टीम और कैलाशवासी शीतल 11 कोपरा टीम, आगासन ओम साई और महादेव काका 11 स्पोर्ट पेठाली टीम के कप्तान आपको तैयार रहना है। एक शातिर जो दौड़ने वाले को आपको आप भी दौड़ाना है। चले अब 2 ओवर की समाप्ति होती हुई टीम की रन संख्या है 24 के ऊपर। अच्छी दो गेंदों के ऊपर 2 सफलता मिली। गेंदबाज बिल्कुल देखिए 2 गेंदों के ऊपर 2 छक्के मिले थे लेकिन बाद में ग्रेट कमबैक। 4 गेंदों के ऊपर 3 ही रन खर्चे किए। कि टीम की टोटल विशाल की मैं बिल्कुल तारीफ करूंगा, सराहना करूंगा। और यहाँ से गेंदबाज तैयार, बंटी मात्रे यहाँ से गेंदबाजी करेंगे। पहली गेंद स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज। ओ अरे बल्ले से गेंद और बल्ले का संपर्क नहीं। बिल्कुल पहली गेंद यहाँ से शून्य मिलती हुई डॉट गेंद पटकी हुई गेंद थी। टेकअप होती हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तारों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति। सागर पाटिल कुछ कान मंत्र देते हुए किस प्रकार की गेंदबाजी करनी है, लेकिन जो बल्लेबाज है वो काफी खतरनाक है, कड़क बल्लेबाज है। सानवी 11 टीम के प्लेयर के लिए 3 गेंदों के ऊपर 3 छक्के मारो तो 5000 और हवा कैच के लिए रुशल शेठ पाटिल इनके माध्यम से 1000। चलिए गेंद विकेट नंबर निकलेगा यहाँ से 3। मैदान से बाहर होते हुए बल्लेबाज ऋतिक कुंभारकर यहाँ से डगआउट का रास्ता नापते हुए। यहाँ पर सानवी 11 के बिल्कुल पैकर है, बिल्कुल हमारे बंटी शेठ पाटिल इनके माध्यम से 5000 रुपये का इनाम है। और हवा कैच के लिए रुशल शेठ पाटिल इनके ओर से 1000 रुपये का इनाम है। आज रुशल शेठ पाटिल इनका जन्मदिन है। तुम जियो 1000 साल और साल के दिन हो 50,000। गेंदबाज यहाँ से गेंदबाजी में तब्दीली मिलती हुई गेंदबाज है यहाँ से बंटी मात्रे। पहली गेंद डॉट निकली और फास्ट खेलना है सागर, ज़्यादा टाइम आप ले रहे हैं। गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंदबाजी टोटल 7 बाइक है। सागर पाटिल इनके
माध्यम से और उनके नाम पर 7 भाई के गेंदबाज तैयार। अगली गेंद इस बार ये देखिए कट हुई थी गेंद ऑफसाइड में, डायरेक्ट हिट, करीबी मामला, क्लोज इनकाउंटर रेफर किया है। बिल्कुल टीवी अंपायर के पास जाएंगे। तर या ठिकाणी विनीत बियर शॉपचे मालक बघा बरेच जणांच्या माना उंच झाल्या। विनीत बियर शॉपचे मालक ज्ञानेश्वर दादा निघूकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक स्वागत। कोणाला स्टॉक मागवायचा असेल तुम्ही मागवू शकता। आणि बघा आज त्याने ऑफर दिली आपल्यासाठी 5 वाजेपर्यंत तुमच्यासाठी हा शॉप ओपन असेल। क्या बात है। यस बालादादांसाठी खास म्हणजे कारण बालादादांवरती भरपूर प्रेम आहे। प्रेमापायी नाहीतर 5 वाजेपर्यंत कोणी बियर शॉप ठेवत नाही। आणि शर्यत 100 नाही 101% होणार। मैत्रीपूर्ण लढत सागर पोरजे आणि सुधीर पाटील यांच्यामध्ये बिनजोरची लढत 5 गोंडे 2 बादल्या 1 बोकड या ठिकाणी बिनजोरची लढत होणार। आणि त्याच्या अगोदर एक घोटगाव इंद केसरी होईल 5 जणांची नॉट आउट। छोटा सर्जा आणि बापू अशा प्रकारे लढत होईल। टीम की रन संख्या 25। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। बंटी मात्रे शातिर गेंदबाजी 3 गेंदे और 1 रन और 1 सफलता उन्हें प्राप्त होती हुई। शातिर गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी, बिल्कुल सुपर गेंदबाजी करते हुए गेंदबाज तैयार। आप स्ट्राइक इन के ऊपर बल्लेबाज है। फुल टॉस गेंद थी, स्विच किया है गेंद को। ये देखिए भाई ये प्रेशर होता है। जो फील्डर थे वहाँ पे भाया ने कैच को छोड़ा है। 2 रन का फायदा मिलेगा टीम को और 2 रन के साथ टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई 27 रन 27 रन। अच्छी गेंदबाजी बंटी मात्रे, सराहना करूंगा बिल्कुल। रोशन और यहाँ से दिनेश पाटिल जो मैदान में खेलते हुए अच्छी गेंदबाजी बंटी की मैं तारीफ करूंगा बिल्कुल। जो शुरुआत के तौर पर रन बन रहे थे उनके ऊपर लगाम लगाते हुए गेंदबाज, बेहतरीन गेंदबाजी बंटी द्वारा। और यहाँ से गेंदबाज तैयार, खेले गेंदबाज तैयार। अगली गेंद, अगली पेशकश, यहाँ से गेंदबाज बंटी मात्रे। ओ बिल्कुल सामने खेला है, लॉन्ग ऑन के ऊपर फील्डर बनेंगे दर्शक और गेंद सीमा पार 4 रन। तो देखिए 24 के साथ समीकरण बदलता हुआ 31 रन है। इस ओवर की अंतिम गेंद बंटी मात्रे। जब कैच छोड़ते हैं तो ऐसा चिन्ह हमेशा होता है। चले अंतिम गेंद इस ओवर की। ओ बिल्कुल लॉब किया गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर। फील्डर बनेंगे दर्शक, दर्शक बनेंगे फील्डर। गेंद हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सीमा पार 6 रन। से बढ़ते हुए 37 रन। 3 ओवर की समाप्ति। फील्ड की रचनाएं करें अंपायर, उन्हें वार्न कीजिए। फील्ड की रचनाएं करें। 3 ओवर की समाप्ति। सनवी 11 टीम के हमारे पैकर हैं बंटी शेठ पाटिल, इनके माध्यम से 6 हैट्रिक के लिए 5,000 रुपये का इनाम है। बेहतरीन बल्लेबाजी। 3 ओवर की समाप्ति, एक अच्छी टोटल इस बार सनवी 11 पडली टीम। दीपक तांडेल इनका आगमन होता हुआ स्वागत है दीपक भाई। हमारे बालाशेठ धुमाल के बॉडीगार्ड है, बॉस के फाइटर। चले लगातार धुआंधार 6 गेंदों के ऊपर 6 छक्के मारते तो हमारे बंटी शेठ पाटिल, इनके माध्यम से बल्लेबाज को मिलेंगे पूरे 25,000।
क्या बात है, 6 गेंदों के ऊपर छक्के मारना इतना आसान है पप्पू। पप्पू ने भी 5 गेंदों के ऊपर 5 छक्के मारने का विक्रम किया था, लेकिन देखिए इस बार बल्लेबाज को सुनहरा मौका है। और यहाँ से बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर है दिनेश पाटिल, 6 के कातिल हमारे दिनेश पाटिल। 6 गेंदों के ऊपर 6 छक्के 25,000 कॉम बॉक्स में जमा है। करण आएंगे अब यहाँ से, गेंदबाजी 37 रन है गेंदबाजी के लिए, गेंदबाज तैयार, पहली गेंद इस बार लोअर फुल टॉस की गेंद थी, गेंद को ढकल दिया डिमिड विकेट के रीजन में। फील्डर आएंगे, उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए पर्याप्त समय मिला बल्लेबाजों को। यहाँ से 3 रन मुकम्मल। ये देखिए भाई, लेजी क्रिकेट बन सकती थी, चौवा बन सकता था। और चले हिरन के दौड़, इस दौड़ के लिए हमने देखिए 3 रन के साथ टीम का टोटल यहाँ से 40। अब बंटी शेट पाटील, अब हर छक्के के लिए कुछ ना कुछ इनामी राशि होगी। बघा, शर्यत कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही, 100% होणार। आणि शर्यत 5 जे आपले संघ आहेत त्यांच्यामध्ये होण्याच्या अगोदर ती पहिली होणार आहे, त्यानंतर आपली 5 जणांची होईल। इस बार ये देखिए गेंद रफ्तार भरी गेंद थी, घुटना तक टेका था बल्लेबाज ने, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, यहाँ से गेंद शून्य मिलती हुई। राहत के साथ गेंदबाज तैयार है, यहाँ से करण मडवी, बेहतरीन गेंदबाजी, 40 रन है, एक अच्छी टोटल कहूंगा सनवी 11 पडले टीम की। अगला मुकाबला होगा, दौड़ का मुकाबला होगा, 5-10 हजार की शर्यत है, एक दौड़ लगाने भाई। ब्लैक स्क्रीन के साथ ब्लैक स्क्रीन आमने सामने, रोक एंड ठोक, गेंदबाज तैयार। और इस बार कट किया है गेंद, विकेटों के पीछे अच्छी फील्डिंग, गली के रिजम में फर्स्ट स्लिप में गेंद गई थी और यहाँ से 1 रन का इजाफा मिलता हुआ टीम सानवी 11 पडले टीम का टोटल बढ़ता हुआ 41 रन। अंतिम 3 गेंदे बाकी है। करण देखिए यहाँ से अच्छी गेंदबाजी करण मडवी द्वारा, 3 गेंदे और 4 रन खर्चे किए इस गेंदबाज ने। लॉप किया है, शॉर्ट फाइन लेग में, फील्डर है तैनात, चकमा दिए, गेंद जा रही है लॉन्ग लेग सी मारेगा की तरफ। यहाँ से 3 रन बनेंगे या डायरेक्ट हिट, जी नहीं, यहाँ से 3 रन। गुड रनिंग बिटवीन द विकेट, बेहतरीन रनिंग। चीते की दौड़ हमने देखी, भाग मिल्खा सिंह भाग की दौड़ हमने देखी। 3 रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 44। अंतिम 2 गेंदे बाकी है। देखिए एक जो टोटल चाहिए थी साने 11 पडले टीम की, जो टोटल एक मैं कहूँगा उनकी गेंदबाजी बेहतरीन गेंदबाजी है, बहुत ही शातिर गेंदबाजी है। चले अंतिम 2 गेंदे बाकी है, गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद टीम की टोटल है 44 पे 3 विकेट। फुल टॉस गेंद थी भाई, फुल टोल वसूल करने वाली गेंद थी। चले रेफर करेंगे अंपायर, चले देखेंगे, चेक करेंगे। अंपायर हमारे साथ जुड़ेंगे सुनील दादा। चले बल्लेबाज आउट है। पहले सत्र की एक ही भी रन नहीं है, डॉट गेंद। यहाँ से अंतिम गेंद बाकी। चले अंतिम गेंद के ऊपर छक्का आता है तो टीम का टोटल बनेंगे 50। ये देखिए हमारे कैमरामैन बहुत ही होशियार है भाई, हमारे कैमरामैन तेजस दादा की टीम देखिए, हमारे राज भाई, हमारे बाबा आदित्य और हमारे दीपांशु। चांद को खेद किया है, कहा है चांद, लेकिन ग्रामीण टेनिस की ये खासियत है भाई, बहुत ही जूम है, क्लैरिटी देखिए बेहतरीन। चले अंतिम गेंद यहाँ से टीम की टोटल है 44। भावेश मात्रे अंतिम गेंद, चलिए भावेश के लिए गेंदबाजी
और अलंगी कार्ड पे डीप मिड विकेट के रीजन में फील्डर है तैनात। एक रन मुकम्मल। ये देखिए मिस फील्डिंग, आज मिस फील्ड ज़्यादा हो रही है उसाटनी टीम द्वारा। ये 3 रन मुकम्मल नहीं होंगे भाई, 2 ही रन। 2 के साथ यहाँ से टीम की रन संख्या है 97-11। पहले टीम की 46 और 47 का लक्ष्य है। यहाँ से कॉम बॉक्स में करेंगे बदलाव। एक अगली आवाज़, आगे की कहानी योगेश मडवी सर की जुबानी। धन्यवाद। क्या बात है। रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, या घोटगावाची शान। कधी ठरलंच नाही बिन डिग्रीचा वकील ना। चला शंकर आणि सर्जा आपण रेडी राहायचंय। त्यानंतर विजेता 4 संघ आपले कॅप्टन आपण आपले एखादा खेळाडू, कॅप्टन नाही आपला एक खेळाडू कोणताही 11 मधून एक खेळाडू निवडायचा आहे, त्याची निवड करून ठेवा। बघा ब्लॅक स्क्रीनच्या तिथून या ब्लॅक स्क्रीन समोर आम्ही एक रेषा बांधणार आहोत, त्या प्रकारे प्लेइंग 11चाच खेळाडू असेल, या गोष्टीची नोंद घ्या। 4ही संघ आपला जो पळणारा खेळाडू आहे त्याला आपण आता रेडी करायचे आहे। बघा मित्रांनो, बिनजोड आता एक मोठी शर्यत लागणार आहे। तब्बल 5 गोंडे आणि 2 आमचे महारथी तयार आहेत, सागर पोरजी, शंकर आणि सर्जा। आणि बाहेरून तुम्ही लावू शकतात पैसे, बाहेरून जे प्रेक्षक आहेत तुम्ही तो पैसे लावू शकता। ओ पाटील भाऊ, आपण त्याला सट्टा म्हणतो। आणि पैसे जे आहेत ना, प्रदीप पाटील यांच्याकडे 10,000 रुपये जमा आहेत। दोघांनी 5-5 हजार रुपये जमा केलेत। बघा योगेश मडवी सर, बिनजोड टॉप 5च्या अगोदर एक बिनजोडची शर्यत होणार। घोटगाव हिंद केसरी। बघा 10% कटिंग असेल, टॅक्स कापला जाईल, बेफोर टॅक्स। शंकर आणि सर्जा तयार राहायचं दोघांनी। यस, शंकर शेट आणि ट्रिपल हिंद केसरी शॉटगन सर्जा मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार। हँड्रेड किंगमेकर सरकार नितलस गावचे सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे गोल्डन मॅन सध्या सामना लाईव्ह पाहत आहेत। 100 किंगमेकर त्यांचं आम्ही मनपूर्वक योग्य स्वागत करतोय। खूप मोठे असती संतोष शेठ म्हात्रे नितलस। सानवी 11 पडले संघाने पहिल्या सत्रामध्ये 46 धाबा केलेत आणि आता 47 धाबेचं टार्गेट मैदानावरती वेलकम उसाटणे संघासमोर। डू अँड डाय, जिंका किंवा मरा, जिंकलात तर एक ट्रॉफी, हरलात तर घरी जावं लागेल। सन्माननीय सानवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय बंटी शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ पडले संघ सन्माननीय अमित पाटील टिटवाला यांचं स्वागत केलं जाईल। मी विनंती करतो आयोजकांना अमित पाटील यांना सन्मानित करायचंय। टिटवाला अमित पाटील, थँक्यू आल्याबद्दल, त्यांचं स्वागत करूया। टॉप 5चे कॅप्टन तयार राहा, परंतु तुमच्या अगोदर बिनजोडची शर्यत होणार आहे। एक मोठी मॅच, सागर पोरजी आणि सुधीर पाटील, घोटगाव हिंद केसरी, शंकर बैलाचे मालक आणि सर्जा। बाहेरून प्रेक्षक तुम्ही पैसे लावू शकता, ती शर्यत टॉप 5च्या अगोदर होईल। आणि प्रदीप पाटीलकडे 10,000 जमा आहेत। यस, मॅच कडे जातोय आपण। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। टॉप 5 मध्ये कोण जाणार, पडलेगाव की वेलकम उसाटणे? कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश मडवी सर, सिद्धी करवले। नक्कीच आज बघा शेवटचे काही सामने थोड्या वेळानंतर सुरू होतील, परंतु आजच्या रात्रीतील शेवटची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, कारण सामना बघा डू अँड डाय, जिंका किंवा मरा या पद्धतीने होणार आहे।
का सामना जिंकला तर एक राजा आणि गोट संघाची ट्रॉफी आणि जर हारला तर स्पर्धेतनं खाली आज जावं लागेल. दोन्ही संघाला शुभेच्छा. यानंतर बिंजोडची लढत. बिंजोड आई गावदी माता प्रसन्न, एका बाजूला शंकर शेठ आणि दुसऱ्या बाजूला शॉटगन सर्जा. इथनं पप्पू पाटील यांचा शंकर शेठ एका बाजूला पळणार, दुसऱ्या बाजूला परणपोरजी यांचा सर्जा. ट्रिपल हिंद केसरी शॉटगन. बघा बापू ऍड झाला. आता अजून 5,000 म्हणजे 15,000ची लढत. 3 गोंडे. पहिला बॉल. काय सुंदर फटका. गॅप शॉट सिलेक्शन. बॉलला पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चाल दादा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम्ही आप जियो हजारों साल के दिन हो 50,000. वृषाल दादा, तुम्हाला संपूर्ण राजा आणि क्रिकेट संघ घोट, आमच्या कॉमेंट्री पॅनल, सर्व प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू यांच्या वतीने वृषाल दादा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बॉल पाठवलाय हवेत. मिस टायमिंग. एलिव्हेशन कमी. हो, 4थ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. जणू काही हातातनं बॉल निसटलंय की काय, पण तो शेवटच्या क्षणाला झेल टेपलाय आणि बिग धक्का मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील बॅक टू द डगआउट. पाटील पॅकर पडलेगाव यांच्याकडून 22 साठी 500 रुपये, कारण ही विकेट महत्वाची होती पडलेगाव साठी. योगेश बघा, सुमित पाटील बालाशेटने तुम्हाला आमंत्रित केलं. कुठे असाल, आमचा आवाज ऐकत असाल, बघा 5 गुंडे त्यांचे ऍड झालेत. 15 गुंड्यांची शर्यत 5 मिनिटांमध्ये तिघांनी यायचं. चला, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले. बाकी काय असं डिस्कस करा आपण. आयोजन कमिटी साईटला व्हा आणि आपण काही जे आहे ते डिस्कस करून घ्या. नाही, सुमित बिनजोडला आहे. सुमितला कोणी जोड द्या. या संपूर्ण अड्ड्यातून सुमितला कोणी जोड पाहिजे. ओपन चॅलेंज. 5 गोंड्यावरती नाव आहे. सुमितला कोणी जोड द्या. 5 गोंडे. यस, आज या ठिकाणी शर्यती भाषा नाहीये. 5 गोंडे संपूर्ण या ग्राउंड मधून कोणी जोड द्या. संपूर्ण महाराष्ट्रातून जोड पाहिजे सुमितला. बालाशेठ धुमाल यांनी प्राईज लावलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले. ऋतिक पाटील गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक होती. भावेश मात्रे. बॉल हवेत. पुन्हा झेल खाली. शतरक्षक टिपलाय झेल. बॅक टू बॅक झटके. वेलकम उसाटणे संघाला. धाबा संख्या केवळ 4. आणि या विकेटसाठी देखील गोलंदाजला 500 रुपये बंटी शेठ पाटील पॅकर कडून. बंटी शेठ पाटील खुश आहेत, कारण हा सामना जिंकला तर एक चषकाचा मानकरी पडलेगाव ठरू शकतो आणि एक मोठे फलंदाज सध्या पाहतोय. वेलकम उसाटने विचार केला. ताकदवर संघ आहे, परंतु 22ची बॉलिंग देखील चांगली आणि संयम आता वेलकम उसाटने चांगला ठेवावं लागेल. टेम्परामेंट महत्वाचा असेल. गावचे सन्माननीय नगरसेवक दीपक दादा जाधव यांचं आगमन झालं. वेलकम, आपण स्वागत आहे. या व्यासपीठावरती सुभाष मुंडे, कृष्णा मडवी, कैलास पाटील जावई आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं.
प्रितेश मुंडे आणि सुरेश मुंडे, एकनाथ मुंडे यांना विनंती करेल आपण व्यासपीठावर यावं. गोडगावचे आमचे दीपेश दादा पाटील, राकेश दादा पाटील आणि महेंद्र म्हात्रे आगासन आपल्याला इन्व्हाइट केलं तर ते व्यासपीठावरती यावं. मागील वर्षी स्वर्गीय रतनभाऊ चषकामध्ये बेस्ट बॉलर ठरला होता भावेश आणि तो हा गोलंदाज योगेश. भावेश पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल, चांगला चेंडू. बघा 4 संघ विजेता आपले 4ही खेळाडू घेऊन आपण इकडे या. 4 संघाचे 4 खेळाडू व्यासपीठासमोर या. आगासन संघाचे ऑलरेडी रेडी आहेत. कोपरा संघ, त्यानंतर देसाई संघ आणि पेठाली या 4ही संघाचे आपले 4 खेळाडू आहेत, त्यांनी इथे यायचंय. अजून एक डॉट चेंडू. काय सुंदर गोलंदाजी, पूर्णपणे फलंदाजावरती दबाव टाकलाय. 47 धावेचं टार्गेट असताना पहिला बॉलवरती चौकार आणि त्यानंतर 4 चेंडू डॉट, 2 विकेट, धावसंख्या 4, दोन्ही गडी बाद. गोलंदाज भावेश म्हात्रेचं कौतुक करायला पाहिजे. बंटी दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ अर्थात सान्वी 11 पडले संघ. बॅक साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, पाठीमागे फाईन लेग रिझन मध्ये, सीमारेषा बाहेर, चौकार आणि ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 गडी बाद, 8 धावा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लय त्याचा. चला पृथ्वीराज पाटील स्कोररच्या भूमिकेत या. आपण कुठे असाल तर ओव्हर समाप्त झाली 1. चला 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. राहिले 3 षटक, 39 धावेची आवश्यकता मैदानावरती. वेलकम उसाटणे संघाला. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढना होगा, दोन्ही संघाला लढावं लागेल. कारण येणारे 18 चेंडू आता 39 धावेची गरज आहे. प्रतिषटक 13.00च्या सरासरी धावसंख्या बनवावी लागेल. एकूण धावसंख्या 2 गडी बाद, फक्त 8 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज रोशन कुंभार. नितीन पाटील सेकंड वरती बॅट्समॅन, नो स्ट्राइक वरती विशाल आहे. पहिला चेंडू अगदी सुंदर होता, थोडासा स्लो गतीचा, परंतु सेकंडचा बॅट्समन नितीन पाटील ऍज द ओपनर बीट झाले. डॉट चेंडूची समाप्ती समीकरण आता बदललंय. 17 चेंडू मध्ये 39 ची गरज आहे. तर दीपेश दादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. पुन्हा चांगला बॉल खोलात टाकलाय. अजून एक डॉट बॉल, एक डॉट चेंडू मैदानावरती दबाव टाकू शकतो बॅटिंग करणाऱ्या वेलकम उसाटणे संघावरती. बघा हे बनजोडी तानाजी गोंधली आणि रोहिदास जाधव यांच्या वतीनं कटआउट हिटसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. ज्ञानेश्वर दादा पाटील यांचं जे कटआउट तुम्ही पाहतात त्याला चेंडू डायरेक्ट हिट झालं तर 1000 रुपयाचं प्राइज. पहिल्या रात्रीपासून हे प्राइज. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती, विकेटच्या मागे हर्षदनं झेल सोडलाय. हर्षल पाटील, शंकर रेडी आहे. शंकर शेठ, बघा शंकर नाही तर शंकर शेठ. शंकर शेठचं आगमन गेअर मध्ये. 4था गेअर ऑलरेडी पहिला टाकलाय त्याने, 5वा गेअर बाकी आहे. चांगला चेंडू, कॉटन बॉलची संधी पुन्हा सोडली आहे. 4 चेंडू लगातार डॉट आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये देखील फक्त 8 धावा आल्या. या ओव्हरमध्ये अद्याप 1ही रन नाहीये. दबाव वाढत चाललाय. राहिलेत 14 चेंडू आणि 39. बंटी शेठ पाटील यांच्याकडून बघा मेडन षटक फेकलं तर 2000 रुपयाचं प्राइज आहे. एलिव्हेशन कमी आहे फटक्यामध्ये. पोचले क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप. 3 खेळाडू पोचले परंतु
झेल कन्वर्ट करता आला नाहीये. झेल ड्रॉप झाले, 2 धाबा आल्या. धाबसंख्या 10. आत्ता गरज आहे मैदानावरती 37 धाबेची येणारे. 13 चेंडू 37 धाबा. शेवटची अंतिम लढत. यानंतर बघा सुपर पायच्या लढती रेसच्या माध्यमातून केल्या जाईल. स्पीडअप करा पंच आणि टीम पडले संघ जास्त एकत्रित देऊ नका प्लीज, सहकार्य करा. शेवटचा अंतिम चेंडू असेल आता. 13 चेंडू आणि गरज आहे 37 धाबेची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बॅटची एज काम तमाम. अजून एक धक्का. ओव्हरची समाप्ती. या षटकामध्ये 2 धाबा, 1 गडी बाद, 1 सफल ओव्हर, कामयाब षटक मैदानावरती पूर्ण झालाय. गोलंदाज रोशन कुंभारनं फेकलाय. धाबसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 10 धाबा आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 37 धाबेची. 12 चेंडू. आगरी कोल्याच्या हातात बंडे शेट पाटील यांचं प्राइज आता वाढत चाललंय. विकेट हॅट्रिकला 5,000 रुपयाचं प्राइज गोलंदाजांसाठी दिले जाते. आणि आता निर्णायक षटक फेकण्यासाठी अक्षय कुंभार आलाय. हर्षल कुंभार आलाय. अक्षय कुंभार आलाय. यस. सध्या स्टेजवर आपण पाहतोय सुधीर पाटील, शंकर बैलाचे मालक बालादादांसोबत ते चर्चा करतायत, कारण आता ती बिनजोडची शर्यत लागणार आहे आणि ते आढावा घेतात कसं धावायचं. पब्लिक मधून 12 चेंडू शिल्लक आहेत. बॉल चांगला, कॉटन बोल्ड. अजून एक धक्का. आता मात्र बंटी शेट पाटील यांच्या चेहऱ्यावरती आनंद. 11 चेंडू आता गरज आहे 37 धाबेची. चला तिथे लाईन पाडायचे बघा. बिनजोडची शर्यत होणार आहे. चुना चला रस्सी पंच. अजून एक डॉट चेंडू. आता मात्र प्रेशर वाढत चाललंय. खरं तर टीम वेलकम उसाटणे संघाने आतापर्यंत केलेला प्रवास त्यांचा अगदी सुरळीत होता, परंतु शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये त्या संघांवरती दबाव आला आणि आता समीकरण राहिले या ओव्हरमध्ये 2 चेंडू म्हणजे अर्थात 10 चेंडू आणि 37 धावा. गोलंदाज अक्षय. फुलटॉस चेंडू, प्रहार, मिस टायमिंग आणि अजून एक धक्का. मैदानाच्या आतमध्ये टीम वेलकम उसाटणे संघाला. रिव्ह्यू घेताय. थँक्यू डीजे. हाईट फॅक्टर साठी चेक करायचं. बॅट्समन रिव्ह्यू चेक करणार आम्ही हाईट फॅक्टर बॉलचा. हो टेडी काय चाललंय? टेडी तिकडे कुठे हात लावतंय? टेडी स्वतः 5व्या गेअरला आहे. त्याचा हात बघा कुठे जातो. बॅट्समन आउट आहे. या ठिकाणी अजून एक धक्का. मैदानावरती वेलकम उसाटणे संघाला. आता 9 चेंडू राहिलेत 37 धावा.
गिरलाय त्यामुळे डान्स बदललाय. तेडी बदललाय की डान्स बदललाय माहित नाही. आणि त्याला आवडतं संगीत लागला. हिच्या भोकात घातली काठी. चिंबोरी नाही. बाला सेठ बघा, बाला शेठ द ग्रेट बाला शेठ धुमाल यांच्यासाठी 200 रुपये आलेत तेडी. वा अजून एक ते 100 तिकडे आलेत त्याच्याकडे भाई. अजून 100 आलेत म्हणजे उद्या हाफ येईल. आणि हातावरती नाचला तर ऋषाल पाटील कडून 500 रुपये बघा. हातावरती नाचला तेडी तर 500 रुपये. परंतु हातावरती नाचताना सांभाळून नाही तर खाली यायच्या. आणि उलटी उडी मारली तर कुमार पाटील 200 रुपये. बघा योगेश, अशी एकमेव स्पर्धा तिथे एंटरटेनमेंट आपण पाहतो, फुल एंटरटेनमेंट. बघा पहिली मेडन ओव्हर होण्यासाठी एक बॉल आता शिल्लक आहे. 5 चेंडू 2 विकेट. जोरदार टाळ्या. बॉल हवेत परंतु शतक पोहोचले नाहीयेत. सानवी पाटील यांच्याकडून 200 रुपये आलेत तेडीसाठी. तर माऊली चायनीज कॉर्नर चॉनर दीपेश पाटील यांच्याकडून स्पर्धेला 4000 रुपये आलेत. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि राकेश दादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. पैसे द्या त्याला बाबा, पैसे द्या बाबा, पैसे पहिले. बघा पैसे सगळे द्या. चला डान्स होऊ द्या. डीजे मारी मारी. गोंदली यांच्याकडून सन्माननीय राकेश पाटील यांचा आपण सन्मान करतोय. राकेश पाटील व्यासपीठावरती भाला. सुभाष मुंडे यांच्याकडून 100 रुपये आलेत. चला टेडीसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. क्या बात आहे. बघा कुमार पाटीलची कुठल्याही प्रकारची टक्केवारी नसेल याच्यामध्ये तेडीमध्ये. नाही नाही अजिबात ना. त्यांनी आम्हाला सांगितलं ना, असं नाही, स्वतःने सांगितलं नाही. ते त्यांचा प्रश्न आहे. कुमार पाटीलने त्याला स्वतःने बोलवलंय. खर्च 6000 रुपये ड्रेसला असतो. योगेश, ज्या क्षणाची आपण वाट पाहतो तो क्षण आलाय. बिनजोड 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 घोडगाव हिंद केसरी. थोड्याच वेळानंतर बिंजोरचं फायनलचा फेरा मैदानामध्ये सुटेल. घोडगाव हिंद केसरी फायनलचा फेरा थोड्याच वेळानंतर सुटणार आहे. त्याच्या अगोदर एक बिंजोरची लढत होईल. शंकर शेठ आणि छोटा सर्जा. तेडीसाठी 100 रुपये आलेत सुभाष मुंडे आगासन यांच्याकडून. तेडी या तेडी. आज तेडीची बियर, तेडी बियर. शंकर बैलाचे मालक सुधीर पाटील तयार आहेत. छोटा सर्जा चे फॅन सागर पोरजी तयार आहेत. थोड्याच वेळात घोडगाव हिंद केसरी होणार. सन्माननीय अक्षय शेठ दाडावकर यांच्याकडून या स्पर्धेला 5000 रुपये आलेत. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि तेडीला 100 आलेत. अरे भाई तेडी आजच सुखी होईल का काय. क्या बात आहे. सामन्यामध्ये मजा नाही परंतु तेडीने मजा आणली. वाईट चेंडू इकडे एक वाईट आलाय. रन्स आपण पाहिले तर अतिरिक्त आहेत. चला आता चारही संघाचे खेळाडू आपण रेडी राहा. कोणी मैदानात मध्ये जाणार नाहीये. चारही संघ आपण लगेच ब्लॅक स्क्रीनच्या समोर जायचंय. 4 खेळाडू आणि 5व्या खेळाडूचा विजेता संघ आपला एक प्लेअर त्या ठिकाणी जाईल. त्याच्या अगोदर बिंजोरची लढत होईल. फायनलच्या फेऱ्या अगोदर बिंजोरची लढत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला बॉल सामन्यामध्ये. औपचारिकता आता संघ सानवी 11 पडले संघ सुपर 5 मध्ये जाण्यासाठी तयार झालाय. फक्त आता एक चेंडू शिल्लक राहिलाय. चला जे 4 संघ आहेत 2 बॉल आपला खेळाडू निवडा जो वेगवान पळणार आहे. टॉप 5 मध्ये खेळाडू निवडायचा आहे प्लीज. आणि बघा चला आगाचा संघ खेळाडू या आपण समोर. 2 बॉल शिल्लक आहेत.
आणि बिंजोड 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 संपूर्ण महाराष्ट्रातून जोड पाहिजे. सुमित पाटील यांना 5 गोंडे आणि 2 बादल्या. फक्त औपचारिकता सामना सानवी 11 संघाच्या बाजूने. बंटी दादा बघा किती खुश झालेत का त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आज सुपर 5 मध्ये दाखल होणार. षटकारासाठी प्रत्येक 500 रुपये होते पडले संघाला. बघा पेटाली संघाचा Yes. कौशल केनी धावणार, आगासा संघाचा विराज मुंडे धावणार. बाकीची टीमने नावं द्यायचे जो तुमचा खेळाडू धावणार टॉप 5 साठी. प्रत्येक षटकाला 500 रुपये बालाशेठ धुमाल यांच्याकडून आहेत. बघा सांडवीचे मामा आहेत ते कोपरा आयोजक संघ, आहेत. तुमचं नाव द्या. चला बाकी सगळे बाहेर या. आपण थँक्यू डीजे, थँक्यू डीजे 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 डीजे. आता थांबा. कोपराचा साहिल केनी कोली सॉरी साहिल कोली आपण स्क्रीन समोर जा. खेळाडू असेल बघा 11 मध्ये खेळणारच खेळाडू घ्या आपण. बाकी सगळे बाहेर निघा. बाकी सगळे आपण सर्कलच्या बाहेरच उभं राहा. सर्कलच्या आतमध्ये एकही जण नाहीये. जर तुमचा कोणता खेळाडू आढळला तर तुमचा तो प्लेअर बाद केला जाईल. सर्कलच्या बाहेर आपण उभं राहायचंय. सर्कलच्या बाहेर बाकीचे 5 कॅप्टन आहेत तुम्ही जा. तुम्हाला काय तोडमोड करायची ती करा, परंतु तुमचा 5 खेळाडू पडणार आहे ते स्क्रीन समोर पाठवून द्या. विराज मुंडे आगास संघ तो तयार होणार आहे रेसिंग साठी. तर कौशल केनी पेटाली, विराज मुंडे आगासन आणि साहिल कोली कोपरा यांना इन्व्हाइट केलं जाईल. देसाई चला आपला संघ आणि पडले संघ आपला एक खेळाडू तिकडे पाठवून द्या. ब्लॅक स्क्रीनच्या समोर